नक्कीच इनगाव संघानं नाणेफेकीचं कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलं ते मात्र चिखले संघाला. तन्वी 11 चिखले या दोन संघादरम्यान फाईट पाहतोय. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच. चला इनगाव संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवा. आपण खूप विलंबना करता. चिखले संघाचे आपण पाहतोय प्रशांत आणि मंगेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय इन झाली आहे. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक P1चं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक असं हाणामारीचं षटक असं आपण पाहायला गेलं तर दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात आणि फलंदाजांना संधी असते चौकारांनी षटकार मारायची. परंतु गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय यश आला वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय तर सलामीची जोडी आहे. आपण पाहतोय स्ट्राइक वरती मंगेश आहे सलामीचा जोडी आहे. आपण पाहतो पहिला चेंडू यश गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिला चेंडू फेस करत असताना बॅटम पॅड मधनं चेंडू निघून गेलाय. चेंडू डॉट आलाय. P1चं षटक. इथून फुलटा चेंडू बॅट आपण पाहतोय ऑन केलाय. इथून सिंगल प्राप्त झाली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा गणेश नक्कीच आपण पाहतोय. तन्वी 11 चिखले संघाचे श्री गणेश नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय धावपुस्तकावरती. आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते मात्र 1 या आकड्यावरती. पहिला चेंडू आपण पाहिला बॅटम पॅड मधनं चेंडू निघून गेलाय आणि चेंडू डॉट आला. त्याच्यानंतर फुलटा चेंडूचा चांगला बोला फुलटा चेंडूचा मारा होता. चांगला समाचार घ्यायचा होता. ऑन साईडला मात्र चेंडूला बिरकावून दिलं. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावपुस्तकावरती मात्र आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 1 या आकड्यावरती. येणारे उर्वरित अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. P1चं षटक आहे. आदरणीय गुंडगे गावचे सदाशिव साहेब कांगणे यांच्याकडून बॉल सुपूर्द केलेत या स्पर्धेसाठी. तर स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू 30 लाईन तोच धराला 30 दहशत. अजून एक चेंडू आपण पाहायला गेलं ना तर चेंडू पडल्यानंतर उचली घेतल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय आणि चेंडू इथून आपण पाहायला गेला तर अजून एक चेंडू डॉट आलाय. नक्कीच 3 चेंडूंचा सामना संपलाय. P1चं षटक आहे. यश गोलंदाजीच्या ट्रॅकवर अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी केली यशनं. नेक्स्ट बॉल इथून दिशा दिली. काय घ्यायची शक्यता होती. अफेट फाला खूप चांगलं मिळालं. झेलची शक्यता होती. झेल कॅरी करायची होती परंतु चेंडूची उचली जास्त होती आणि अफलातून अपेट पाहायला मिळालं. नक्कीच इथे चौकार पाहायला मिळाला असता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती आपल्याला सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र आपण पाहायला गेलं तर 2 धावा. उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये P1चं षटक आहे. यश गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय समलक्षण कक्षाच्या कडून गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू दिशा दिली. डीके आपण पाहतोय इथे होते परंतु थोडस फंबल झालं आणि चेंडू आउट ऑफ सीमा पार. मिळतील धावा 4. ओव्हर द रोप चौकार.
वर्ण गावाला आमचा मैत्री चषक भारी. नक्कीच एक वरळी संघासाठी सुवर्ण संधी आली आहे. जर वरळी संघ आज जर क्वालिफाय झाला तर योगेशजी भुसारी यांच्याकडून सर्व खेळाडूंना जर्सी देण्यात येतील, याची सुद्धा नोंद घ्या. जर वरळी संघ क्वालिफाय झाला तर नक्कीच त्यांच्यासाठी जर्सी असेल योगेशजी भुसारी साहेबांकडून. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. आपण पाहतोय चेंडूला क्षेत्ररक्षक अडवतोय. एक सिंगल झाली आहे, डबलचा प्रयत्न नाही आहे, सिंगलनं समाधान मानलंय. धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती मात्र पहिल्या षटकांती धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात, त्या मात्र बिनबाद 7 धावा. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका. इनगाव संघ आपणास विनंती असेल थोडंसं कोऑपरेट करा, कारण तो आपल्याला सामने बरेचसे कव्हर करायचे आहेत. तर पहिलं षटक हाताळताना आपण पाहतो पिवनचं षटक हाताळताना यशना अद्यापर्यंत एक मोठा फटका पाहायला मिळाला. जर डेके सरांनी जर तो अडवला असता ना तर नक्कीच आपल्याला धावसंख्या स्थिरवली पाहायला मिळाली असती, परंतु इथून चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने पहिल्या षटकांती धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात, त्या मात्र बिनबाद 7 धावा धावपुस्तकावरती. नेक्स्ट बॉलर आपण पाहतो वैयक्तिक पहिलं आणि सांगे कोट्यातील दुसरं षटक आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवरती रोशन आलाय. येस, जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या किताबाकडे. अर्थातच या ठिकाणी पहिली मॅच आजच्या या लॉर्ड्समध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ओम साई प्रसन्न वरई टीम आणि विजयी होत असताना मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब नो डाऊट अगदी ज्याने एक वादळी स्फोटक खेळी मात्र मैदानात साकारली. 18 बॉलमध्ये 61 धावसंख्येची एक रणझुंजार खेळी साकारली. तो संदेश ठाकरे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सो प्लीज या संदेश ठाकरे आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब कलेक्ट करण्यासाठी. मॅचकडे आपण एकीकडे जाणार आहोत, एकीकडे आपण पाहतोय अर्थातच इनगाव टीम आणि त्याच्या विरोधात तन्मयी 11 चिखली टीम या ठिकाणी पाहायला मिळतीये. येस, आणि मी विनंती करेल आदरणीय सुधांशु कांगणे सरांना की आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी संदेश ठाकरेला प्रदान करायचं. वेल प्लेड. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. इथून चेंडू डॉट आलाय. पहिला चेंडू आपण पाहिलं ओसली घेतली आहे. चेंडू पडल्यानंतर थोडी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. सरळ यष्टीरक्षक आता हातात जाऊन चेंडू विसावलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय इथून काय झालंय आणि चेंडू गेलाय आणि तेवढं अडवलंय चेंडूला. का अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जिथं आपल्याला चौकार पाहायला मिळाला असता, परंतु काय अफलातून अपेट पाहायला मिळाले. चौकार अडवलाय या क्षेत्ररक्षकानं, सागरनं अफलातून कामगिरी पाहायला मिळते. इथून नक्कीच 2 धावा पाहायला मिळतात. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्यात त्या सागरनं. चला जास्त दुखापत झाली असेल तर फर्स्ट एज बॉक्स आपल्याकडे. नक्कीच 1 धाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा नक्कीच सागरनं आपल्या संघासाठी
आपण पाहिलं या चेंडूवरती 3 धावा नक्कीच सागरनं आपण पाहायला गेलं तर अडवल्यात आपल्या संघासाठी. इथून एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते धाव पुस्तकावरती. धावा जाऊन पोहोचल्यात ते मात्र 8 या आकड्यावरती. पहिला चेंडू फेस करत असताना डॉट आला, त्याच्यानंतर ही सिंगल आली आहे. 2 चेंडूचा अद्याप सामना संपला. उर्वरित अजूनही दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून फटका दमदार कामगिरी, दमदार पण क्षेत्ररक्षक आहेत, परंतु इथून पात्र फलंदाजाला परतावं लागेल. फटका दमदार होता पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती विकेटचं पतन. पहिला झटका आपण पाहतोय. इथून ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकता काय झेल कॅरी केलंय आणि इथून मात्र फलंदाजाला परतावं लागेल ओरतुटीचे. पाहायला स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. पाहायला स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. अरे गाजतैरावर गावाला आमच्या मैत्रीचे शत भाई. 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 न्यू बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 3 वरती दाखल झालाय. जयवीर आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून फुलटा चेंडू, नोचा मारा पंचांनी मात्र दंडित केलं. इथून नो आलाय आणि नो चेंडू वरती इथून मात्र सिंगल कंप्लीट झाली. डबलचा प्रयत्न, डबल सुद्धा कंप्लीट पाहायला मिळते आणि या चेंडू वरती मिळतील धावा 2+1 नो ची. एकूण मिळतील धावा 3. धाव पुस्तकावरती आपण पाहतोय धावा जाऊन पोहोचल्यात 11 या आकड्यावरती. बिमर नो आपण पाहायला मिळतंय आणि या चेंडूवरती 2 धावा नक्कीच आपल्याला कंप्लीट पाहायला मिळाल्या. नेक्स्ट बॉल इथून दिशा देण्याचं काम होतं. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न अयशस्वी झालाय. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळतंय. गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजच्या ट्रॅकवरती रोशन आहे. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहायला गेलं यशनं चांगली गोलंदाजी केली. नंतर इनॅट नंबर 2 वरती गोलंदाजी रोशन आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली रोशनच्या माध्यमातून. इथून फटका दमदार, काय फटका खेचलाय. क्रिकेट मधलं एक मादक सौंदर्य दाखवणारा फटका. चेंडू आउट ऑफ सीमा पार. मिळतील धावाचा षटकार. धन्यवाद. काय फटका आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकता. अफलातून फटकेबाजी पाहायला मिळाली. जरी एखादा खेळाडू बाद झाला त्याच्यानंतर आम्ही फलंदाजी करू शकतो अशातला फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते मात्र बिनबाद. एक बाद 17 धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक आहे रोशन आहे गोलंदाजच्या ट्रॅकवरती. पहिल्या षटक यशनं चांगलं हाताळलं, त्याच्यानंतर रोशन आला, एक बिमर नो आला त्याच्या गोलंदाजच्या ट्रॅकवरती पाहत असताना. परंतु त्याच्यानंतर काय फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता आणि परंतु इथून चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक संपुष्टात आले ते मात्र दुसरं आणि 2 षटकाच्या अंती आपण पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 1 बाद 17 धावा.
षटक क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर संपुष्टात आलाय 2 षटकाच्या अंती धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात एक बाद मात्र 17 धावा. नेक्स्ट बॅट्समन आपण पाहायला गेलं तर जयवीर हा फलंदाज आला, त्याने चांगलं फलंदाजी केली आणि इनेट नंबर 3 वरती गोलंदच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय जयेश आलाय. पहिली यशनी केली, त्याच्यानंतर रोशन आता आपण पाहतोय जयेश आलाय गोलंदच्या ट्रॅकवरती. तिसरी वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळण्यासाठी जयेश गोलंदच्या ट्रॅकवरती सज्ज झालाय. सलामीला गेलेला फलंदाज अजूनही मैदानावरती आहे, त्याच्यावरती अशा पल्लवीत असे मात्र चिखले संघाच्या पहिलाच बॉल आपण पाहतोय फैज करतोय गोलंदाज फलंदाज. इथून मात्र आपण पाहिलं व्हेरिएशन प्रत्येक चेंडूवरती आता आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंडू इथून डॉट आला, बॅटम पॅडमधनं चेंडू निघून गेला आणि इथून चेंडू आलाय डॉट. पहिला चेंडू डॉट आलाय. उर्वरित अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 17 धावा धाव पुस्तकावरती आहेत. जर 4 षटकांचा सामना पाहायला गेलं ना तर 40+ धावा असल्यानंतर फायटिंग क्रू आपल्याला मॅच पाहायला मिळते. इथून आपण पाहायला गेलं तर पंच आमच्याकडे बोलतायत आणि सांगतात इट इज अ वाईट चेंडू, एक एक्स्ट्रा चेंडू या गोलंदाजाला नक्कीच टाकावं लागेल. ऑफ साईड ऑफ स्टंप जास्तच बाहेर चेंडू टाकला आणि पंचांना दंडित केला या गोलंदाजाला आणि सांगतात का इट इज अ वाईट चेंडू, एक एक्स्ट्रा चेंडू मात्र या गोलंदाज जयेशला मात्र टाकावा लागेल. 18 धावा आहेत धाव पुस्तकावरती. उर्वरित अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती. इथून फटका दमदार आहे. कार्पेटच्या साह्यानं पाहत आपण लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडूला अडवलं जातं आणि या चेंडूवरती सिंगलनं मात्र समाधान मानावं लागेल. या सिंगलच्या मदतीने धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात तर मात्र एक बाद 19 धावा धावपुस्तकावरती. मी पांडे सरांना विनंती करतो की तुम्हाला कॉल येतोय तर तुम्ही कॉल उचला, एक अर्जंट तुम्हाला कॉल आहे. इथून फटका दमदार आहे. सिलेक्शन चांगले परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय. काय फटका खेचला होता, अफलातून फटकेबाजी पाहायला मिळते जयवीरच्या बॅटमधनं, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती सुद्धा सिंगलनं मात्र समाधान मानावं लागेल. सिंगल डबलनं काय फरक पडत नाहीये, मोठे फटके येत नाहीये. अशातलीच गोलंदाजी इनगाव संघ एकीकडे आपण पाहतोय बदलापूर व परिसरातील आणि एकीकडे पनवेल परिसरातील हे दोन्ही संघ. इथून स्लोअर वन चेंडू फसवा चेंडू आणि चेंडू आलाय डॉट. मी म्हटलं होतं पहिलं नक्कीच आपण पाहायला गेलं तर मी म्हटलं तर पहिल्या चेंडूवरती या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. प्रत्येक चेंडू तुम्हाला फसवा पाहायला मिळते. अजून एक चेंडू आपण पाहिला अफलातून गोलंदाजी मी म्हटलं होतं ना या गोलंदाजात पहिला चेंडू आपण पाहायला गेलं तर व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि तीच लाईन आणि तोच जरारा घेऊन हा गोलंदाज अद्यापर्यंत जयेशनं काय गोलंदाजी केली, एक सुद्धा मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये आणि इथून अजून एक चेंडू डॉट आलाय. नेक्स्ट बॉल जयेश आपण पाहतोय. इथून मात्र आपण पाहतोय चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. त्याला माहिती आहे मोठा फटका येत नाही, फक्त दिशा देऊन सिंगलनं मात्र समाधान मानलंय ते मात्र या फलंदाजानं. आपण पाहायला गेलं तर इनगाव संघ तर पाहायला गेलं तर 2 बायकरमॅन आहेत, त्यांच्या नावावरती बाईक आहेत. वैयक्तिक रोशन सुद्धा आपण पाहतो बायकरमॅन आहेत आणि एकीकडे शंकर कडाव याच्याकडे सुद्धा आपण पाहतोय स्पर्धेतली बाईक 2 बायकरमॅन आपण पाहतो या संघामध्ये इनगाव संघामध्ये. वैयक्तिक पहिला आणि संघातील अंतिम षटक हाताळण्यासाठी स्लॉगवरचं षटक आहे. अंतिम षटक आपण पाहतो गुलच्या ट्रॅकवरती किरण आलाय. धाव पुस्तकावरती आपण धावा पाहतोय तर 21 एक बाद सलामीला गेलेला आपण पाहतोय. प्रशांत अजूनही मैदानावरती आहे. प्रशांत जोपर्यंत आहे तोपर्यंत चिखले संघाच्या अशा पल्लवीत असेल धावसंख्येचा डोंगर. इथून मात्र सोरवन चेंडू फसवा चेंडू अजून एक डॉट आलाय. मंगेश आपण पाहतोय
सलामीला गेलेला मंगेश अजूनही मैदानावरती आहे. अजून एक स्लोअर वन चेंडू, अजून एक स्लोअर वन चेंडू. आणि नेक्स्ट मॅच जो संघ पहिला जिंकलाय वरई संघ, आणि या सामन्यातला जो संघ विजय होईल तो मात्र वरई संघाची नेक्स्ट मॅच फाईट केलेली याची नोंद घ्या. नेक्स्ट मॅच विनर विनर मॅच असणार याची दोन्ही संघाने नोंद घ्या. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू, फसवा चेंडू, परंतु इथून बॅट आणि पॅडचा काही संपर्क होत नाहीये. चीन लगातार चेंडू डॉट आलेत. काय गोलंदाजी अद्यापर्यंत, काय अफलातून गोलंदाजी केली आहे. 21 धावा पुस्तकावरती आहेत. फलंदाजाला बॅट आणि बॉलचा संपर्क होऊन देत नाहीये. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. व्हेरिएशन पाहायला मिळतं. अफलातून गोलंदाजी. पुन्हा एकदा नक्कीच पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतात इट इज अ वाईट चेंडू, एक्स्ट्रा चेंडू या गोलंदाजाला टाकावा लागेल. किरण आहे गोलंदाजच्या ट्रॅकवरती. 22 धावा पुस्तकावरती. नेक्स्ट बॉल, चौथा चेंडू स्लॉगवरचा षटक आहे. स्विच हिटचा फटका, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न. जर सरळ हातातनं फटका येत असेल ना तर स्विच हिटची गरज नाहीये तुम्हाला. इथून उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिलं क्षेत्र संपण्यासाठी स्लॉगवरचं षटक होतं, हाणामारीचं षटक होतं, परंतु इथून पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू, अजून एक स्लोअर वन चेंडू. काय अफलातून गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू आपण पाहायला गेले तर लगातार डॉट आलेत. एक आपण पाहायला गेलं तर एक एक्स्ट्रा व्हाईटचा चेंडू नक्कीच या गोलंदाजानं टाकला किरणनं, परंतु हे 5 चेंडू काय हाताळलेत. अफलातून गोलंदाज, काय कमबॅक केलं या गोलंदाजानं. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतात का इट इज अ वाईट चेंडू. उर्वरित अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच बदलापूर संघ सांगून जाईल आम्ही एवढ्या लांबून खेळायला आलोय. इथून काय फटका खेचलाय. उंची जास्त, लांबी कमी, परंतु इथून क्षेत्ररक्षकांना होतीये चूक. एक टप्पा खेळ, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल चेंडू. पंच आम्हाला सांगतात की इट इज अ चौकार. चौकारानं मात्र षटक क्रमांक ठिकाणी 4थं संपुष्टात आलंय आणि 4 षटकांच्या अंती धावपुस्तकावरती आपण पाहतोय धावा जाऊन पोहोचले ते 27. येणारे चेंडू असेल 24 आणि इनगाव संघाला जिंकण्यासाठी तब्बल 28 धावसंख्येची गरज असेल. ओव्हर टू डीजे. मैदानावर खेळाडू आज चौकार षटकार मारी. मैदानावर खेळाडू आज चौकार षटकार मारी. अरे गाज तैरावर गावाला आमचा मैत्रीचे शस भारी. 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 गणेश देशमुख दादानी आज घेतलाय बघा हो पुढाकार. घेतलाय बघा हो पुढाकार. घेतलाय बघा हो पुढाकार. तानाजी कडू दादा आज आयोजन करतन जोरदार. आयोजन करतन जोरदार. आयोजन करतन जोरदार. नाही आईच्या आशीर्वादानी भरले क्रिकेटची पंढरी. नाही आईच्या आशीर्वादानी भरले क्रिकेटची पंढरी. अरे गाज तैरावर गावाला आमचा मैत्रीचे शस भारी. 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 हे पाहायला स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. पाहायला स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. अरे गाज तैरावर गावाला आमच्या मैत्रीचे शस भारी. गाज तैरावर गावाला आमचा मैत्रीचे शस
चला जाऊया मॅचकडे. अर्थातच आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय अर्थातच तन्मय 11 चिखली टीमने धावफलकावरतीच्या धावा उभारल्यात. तर पहिल्या इनिंगच्या अंती आपण पाहतोय 27 धावा आणि विजयासाठी आता मात्र या ठिकाणी इनगाव टीमला करायचे 28 धावा. 4 षटकांचा खेळ आहे. अगदी आपण जर पाहायला गेला तर 24 बॉल आणि 28 ची गरज आहे. प्रति षटक 7च्या सरासरीने या धावा कुटायला लागणार आहेत. दोन्ही टीमला विनंती, चला विलंब करू नका ऑफिशियल. सो प्लीज मॅचला एकीकडे स्टार्ट होईल आणि मनोजी जोरे सर टॉस झाला का पुढचा सेकंड राऊंड. येस ओम साई प्रसन्न वरई टीम आपण कुठेही जाऊ नका कारण आपणास कोण मला ओम साई प्रसन्न सांगितलं मागापासून ओम साई प्रसन्नच करतोय. त्यांचा 12वा तेच सांगत होता. मागाची कमेंट्री केली आखी. वरई टीम आपण कुठेही जाऊ नका. आपणास विनंती की सेकंड राऊंडची मॅच आपल्या भेटीला जरूर येईल. या मॅच मध्ये जो विनर होईल तो आपल्या समवेत 2 हात करताना जरूर दिसेल. ती मॅच मात्र 3 ओव्हरची असेल याची नोंद घ्या आपण. चला जरा स्पीडअप करा प्लीज. चला विनंती आहे विलंब लावू नका. सलामीची जोडी मैदानात दाखल आपण पाहतो. एकीकडे फलंदाज रोहित तर दुसरीकडे शंकर. ही जोडी मैदानात लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहतोय. रोहित तर शंकर ऑन स्ट्राइक आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जयवीर. पहिला बॉल सुंदररित्या पिचिंग केले आपण पाहतोय. अगदी सडीक लेंथ लाईनची गोलंदाजी. मी तर म्हणेल अगदी बॅट मध्ये हा बॉल जरूर आला होता परंतु फलंदाजाला थोडीशी चुकी या ठिकाणी पाहायला मिळते कारण त्याने बॉलला सोडून दिलाय आणि इथे अगदी पंचांकडे अशा बोल नजरेने पाहतोय. नरेशजी मुनी आणि तन्मय 11 चे पॅकर. आपणास विनंती आपण मंचावरती या. नरेशजी मुने तन्मय 11 चिखलेचे पॅकर. बॅट्समन रिव्ह्यू का ऑफिशियल. यस चला जाऊयात आपण टेक्निकल टीम केटीसी लाईव्ह. फेअर डिलिव्हरी. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळी मात्र डिफाईन मधून बॉलला ट्रॅव्हल केलंय. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तो शंकरच्या बॅट मधून तांडव नृत्य सादर करत चौकार. ठोक डीजे. अंडर 19 ची प्लेयर. आपणास विनंती आहे मी मगाशीच सांगितलंय तुमच्या शब्दाची ताकद आम्ही आज आजमावली आहे. त्यामुळे विनंती आहे दोघे आपण एका ठिकाणी उभे राहू शकता परंतु सगळ्यांना विनंती की एकत्रित बसू नका. चला आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. स्क्रीनच्या बाजूला बसलेले सगळे प्लेयर अंडर 19 प्रत्येकी नाव घ्यायला लावू नका. आता दोघे जाऊ शकता. समजू शकतो आम्ही रात्र आहे.
कर्णधार आविष्कार देशमुख. चला जाऊयात मॅच कडे. अर्थातच ऑनगोईंग मॅच आपण पाहतोय. सेकंड राऊंडची मॅच आपल्या भेटीला जरूर येणार आहे. त्रिफलाची दांडिक गोल, फर्निचर झाले डिस्ट्रॉय. परतीचा प्रवास, पहिल्या विकेटचं पतन. जशास तसं उत्तर, ठोक तुडीजे. इंटरवल नंतरचा आलेला हा ट्रेलर आहे. अगदी मी तर म्हणेल, कारण इथे मध्यांतर संपला होता. बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की आता पहिला बॉल थोडंसं बॅटरला सुद्धा वाटलं की गोलंदाज चुकी करतोय, वाईड येईल की काय, परंतु अगदी पिचिंग लाईन सुंदर आली. थोड्याशा अंशी बॉलला आपण जज केलं. त्यानंतर थर्ड अंपायरच्या रिपोर्टनुसार आपण पाहिलं की बॉल अगदी फेअर डिलिव्हरीमध्ये आला. परंतु तदनंतर त्याच बॅटरने अगदी फाईन रिझन मधून चौकार लगावलाय आणि हा चौकार लगावत असताना मात्र पुढच्या बॉलवरती एक सिंगल रोटेट झाली आणि तदनंतर आलेल्या रोहितला परतीचा प्रवास करायला भाग पाडलंय. चांगला फटका आणि इथे सुद्धा कॅच कॅरी. आणखी एक विकेट. डीजे कडव. चला अगदी आपण पाहतोय दत्तात्रय कडव. डीके सध्या बॅटिंग लाईन वरती. चार धावा आल्या, त्या चौकार आला होता. त्यानंतर आपण पाहतोय सिंगल पाहायला मिळाली. त्यानंतर टोटल मात्र 5 आकड्यावरती आहे आणि असं असताना महत्वपूर्ण 2 विकेट तंबूच्या अस्त्र्याला जरूर पाहायला मिळाल्यात. अर्थातच आपण पाहतोय आमचे आडोशी समालोचक आकाशजी देशमुख यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. ते सुद्धा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईंट होतील. फार चांगली संघर्षाची नांदी सध्या मैदानात आहे. आपण पाहायला गेला ना तर अगदी इनगाव आणि चिखले यांच्यातील लढत आहे. बऱ्याच जणांनी इनिंग संपल्याच्या नंतर पूर्वार्धामध्ये पाहिलं होतं की अवघ्या 28 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि असं असताना चौकार येत असताना नंतरच्या दोनही बॉलवरती गोलंदाजाने जादुई कांडी फिरवली, करामत साकारली आणि त्याने ज्या पद्धतीच्या 2 विकेट हस्तगत केल्यात त्या विकेटच्या मदतीने मात्र चिखले टीमने आज मैदानात पुन्हा एकदा कमबॅक करायला सुरुवात केली आहे. कारण या ठिकाणी तुम्ही पाहायला गेल्यानंतर सहजासहजी पहिल्या इनिंग मध्ये चित्र स्पष्ट झालं होतं की इथे सहजरित्या इनगाव टीम हा विजय साकारेल. परंतु आता या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि टोटल मात्र या ठिकाणी पाहायला मिळते 6 आकड्यावरती. प्रति चेंडू संघर्ष जरूर चिखली टीमला करावा लागणार आहे. कारण मी मगाशीच सांगितलं होतं की 7च्या सरासरीने आता इनगाव टीमला धावा कमवायच्या आहेत, तर इथे या धावा रोखायच्या आहेत. प्रयत्न पहिल्या षटकामध्ये चांगला झालाय कारण इथे चौकार येऊन सुद्धा 2 महत्वपूर्ण विकेट आल्यात. मी मगाशीच म्हटलं की इंटरवलच्या नंतरचा ट्रेलर तुमच्या समोर आला. तो गोलंदाज अर्थातच जयवीर ज्याने गोलंदाजी करत अगदी हा विजय आपल्याकडे साकारण्याचा प्रयत्न केलाय. सेकंड
ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजावरची वर्णी लागते, त्यानंतर कोणता गोलंदाज या इकॉनॉमिकल स्पेलला इन्व्हाइट करेल आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एखादा बॅटर इनगाव टीमचा या ठिकाणी अगोदरच्या मॅच मधल्या संदेश ठाकरे सारखी बॅटिंग साकारेल का, ही पाहणं फार उत्सुकतेचं आहे. रोहित गोलंदाजी मार्कवर, सांघिक कोट्यातलं दुसरं षटक. रोहित पाटील, तुला एक सांगून देतो, तुला नाव नाही आठली तर सरळ सांग, पाटील एक नाव टाकून द्यायचं. निशांत बागडे नाही आठवलं तर मी पाटीलच टाकले. चला जरा स्पीडअप करा प्लीज, विलंब नकोय. वराई टीम आपणास विनंती असेल, चला आपण समालोचन कक्षाच्या बाजूला येऊन थांबायचंय. वराई टीम पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 6. अगदी आयोजकांच्या भूमिकेत मनोज झोरे पाहायला मिळत आहेत, प्रभाकरजी देशमुख असतील. आणि खरं म्हणायला गेलं तर अशा मॅचेस कोण विसरेल ज्या मागच्या स्पर्धांमध्ये जर पाहायला गेलं तर पलसाई पळसदरीच्या वतीने जी ट्रॉफी आपण पाहिली होती, त्या ट्रॉफीमध्ये वर्णे टीमने अशाच लो स्कोरेज मॅचेस मध्ये विजय साकारले होते. हे समीकरण होतं. इथे आणखी एक डॉट बॉल येईल, अनुभवी पंच आणि त्यातही आज इनगाव टीम साठी बॅटिंग लाईन साकारण्यासाठी सज्ज झालेत दत्तात्रय कडव. पहिला बॉल यावेळी रोहित पाटीलचा आलाय डॉट. इथे सुद्धा दांडी गोल, समझने वालों को इशारा काफी होता है. फटका चांगला आहे. यावेळी आपण पाहतोय सिंगल तर मिळेल यात कोणती शंका नाही आहे. फिल्डिंग सजली गेली, चिखले टीमने सुद्धा मैदानात कंबर कसली आहे आणि सांगून देत आहेत की अजूनही मॅच संपलेली नाहीये. संतोष सातकरे सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. आदरणीय तानाजी कडू यांच्या समवेत आणि त्याच समवेत आमचे आडोशीचे समालोचक अर्थातच आकाशजी देशमुख यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तानाजी कडू यांना विनंती करेल की आमचे आकाशजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. सेकंड राऊंड त्वरित होईल यात कोणती शंका नाहीये. चांगला फटका सज्जवलाय, परंतु इथे गुंगारा दिलाय फिल्डरला. इथे येतील 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली.
माझंच असेल त्याचा चांगली गोलंदाजी सध्या मैदानात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न रोहित पाटीलचा. पण सातत्यपूर्ण पाहायला गेलं तर अगदी सातत्यपूर्ण साईडला सुद्धा त्यांनी चेंजेस आणलेत आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर अगदी आता राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका हवाई हल्ला आणि या हल्ल्यावरती क्षेत्ररक्षक तैनात होतो. व्हॉट अ फिल्डिंग जजमेंट. काय अट्रॅक्टिव्ह मोमेंट पाहायला मिळतीये. काय जबरदस्त फिल्डिंग सजवली आहे ती मात्र या फिल्डरने. इथे ही कॅच नाही सोडली तर मी तर म्हणेल या मॅचला इन केलंय अगदी चिखली टीमला. लो स्कोरिंग मॅच होत असताना इथे समीकरण पाहायला मिळतंय. इथे धावा येतील. येस बाउंड्री लाईन चेक केली जाईल. ओके चला कॅमेऱ्यात जर आमचं क्षणचित्र टिपलं गेलं असेल तर ती बाउंड्री लाईन चेक केली जाईल यात कोणती शंका नाहीये. थांब रे दादा गडबड करू नको तू. घे रे तानाजी स्लो मोशन मध्ये पहा. हे बघ हे असं हवेत आहे बॉल. आता दोन्ही पाय हवेत आहे. घे तो झूम कर. हे बघ नाही नाही तेवढंच दाखव ना निशांत. हातात बॉल पडलाय हवेत बॉल आहे पाय आहेत. आता बघ हे बघ हा सुटला. हा आता टेकला पाय. बॉल सुटलेला आहे कधी. बॉल अगदी स्लो मध्ये गेले साईड एकदम छोटी स्क्रीन कर ना. थोडी छोटीच कर अजून. एकत्रित आलं पाहिजे ते कनेक्शन. अगदी तुमच्या पुढे निर्णय जरूर येईल. इथे बघ काय चित्र आहे. अरे आहे तिथे आपण चेक करून देऊ ना. बॉल सुटल्यानंतर पाहिजे बॉल दिसतो. बॉल दिसताना सुटलाय. हे मनोज ये बघ हे चेक कर. अगदी काही क्षणातच टेक्निकल टीमचा निर्णय तुमच्यापर्यंत जरूर येईल. चेक केलं जाईल. पाय बाहेर आहे पण बॉल तवा आता मनोज हे पाय हवेत आहे. आता बॉल त्याचा सुटलाय आणि त्याचा पाय नसतो. आता बघ आता त्या बॉलच ना बॉल समोर त्याचा बॉल नाही नाही बॉल वरती दिसत नाही. असू शकतो ते तो निर्णय असू शकतो. बॉल हातातच आहे अजून सोडला नाहीये बॉल. असं होऊ शकते. आत्ता पडलाय ना पाय असा हाफ झाल्याच्या नंतर पाय. फोनवर क्लिअर दिसतोय. काय टेन्शन नका घेऊ. पाय बॉल दिसतो का पाय या हे बघ बरं त्याने बघ थांब नाही हे पण इथे पण लाईव्ह आहे. दाखव दाखव पण त्याच्या वगैरे 12 आपल्या इकडे एवढ्या पाच पण त्याच्या हाताला लागून त्याने आतमध्ये लॉटलाय नंतर पाय टाकले. तुमचा डिसिजन असेल तो ऑन जो डिसिजन असेल तो. आपल्याला काय इथं कोण हे नाही लाडके नाही. बघ ना त्या जेव्हा पाय टाकला ना तेव्हा बॉल हाताला तू बोलतो ते मला पटतंय सगळं पण बॉल सोडलाय की नाही हे दिसतच नाहीये ना. मेन कसं आता पाय टेकला आणि नंतर बॉल सुटला. बघ वाटतं तसं त्या हाताच्या लेवलला बॉल आलाय. ट्रॅव्हल केला ना एवढं वर्ष
येस ऑफिशियल इट इज सिक्सर. इथे दोन्ही टीमला विनंती आहे, इथे आम्हाला कोणाचंही कोणी ऐकत नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, हे वर्णेचं आयोजन आहे. तुमच्या माहितीसाठी सांगून देतो, इथे मी कॉमेंटेटर आहे, माझं ऐकत नाही तर वर्णे टीम बाकीच्या प्रतिनिधींचं ऐकल हे तर ध्यानातच घेऊ नका. त्यामुळे मॅच ऑन होईल. सिक्सर आहे. चला जाऊ द्या मॅचकडे. चला मॅच चालू करा प्लीज. इथे षटकार आहे. षटकार. चला हा सिक्सर घोषित केलेला आहे. चला मॅच ऑन होईल आणि दोन्ही 12व्या प्लेयरला विनंती आहे, तुम्ही स्क्रीनच्या बाबतीत तुम्ही काही वक्तव्य करायचं नाही. चला मॅच चालू होईल. इथे षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 आकड्यावरती.
17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 28 धावसंख्येचं टार्गेट आहे. मी बघितलं तुझं वाटतं तुझं पण म्हणणं काय नाही चालू होऊ दे. सूरज सांघिक कोड्यातलं तिसरं षटक. अगदी आता मला वाटते 12 बॉल आणि गरज असेल ती 11 धावसंख्येची. सूरज गोलंदाजीला आहे. जाऊया मॅचकडे. वर्णा क्रिकेट संघ वर्णा आयोजित मैत्री चषक 2025 भव्य दिव्य ही स्पर्धा. चौथी रजनी या स्पर्धेची आपल्या भेटीला आपण पाहतोय. चांगली मॅच सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आहे. तदनंतर आपण जाणार आहोत अगदी ओमसाई प्रसन्न वरई टीम आणि त्याच्या विरोधात विजयी टीम पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एक धावफलकावरती पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. 11 बॉल आणि आता गरज असेल ती मात्र 10 धावसंख्येची. सामना फार अटीतटीचा आहे. मी मगाशीच म्हटलं की अगदी इंटरव्हल नंतर या मॅचला मजा जरूर येणार. लो स्कोरिंग मॅच होती आणि अशा परिस्थितीत त्या मॅचला चिखले टीमने तन्मय 11 चिखले टीमने अगदी रोमांचक बनवलंय. काटक भेदक जिला म्हटली जाते तशा पद्धतीत बनवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सुद्धा यशस्वी पाहतोय आपण. सुधीर श्रीवास्तव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थोडा विलंब केला मी म्हणेल हा डायरेक्ट हिट करण्यासाठी. जर थोड्या अंशी काही क्षणाचा विलंब जर झाला नसता तर मला वाटतं फलंदाजाला परतीचा प्रवास करायला भाग पडला असता. नेम सुद्धा अचूक पाहायला मिळाला असता. परंतु इथे एक सिंगल जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे 19 आकड्यावरती. इथे सुद्धा लेग बायच्या स्वरूपात एक धाव. अगदी आता इनगाव टीमला हे तंत्र फार चांगलं माहीत पडलंय. क्रिकेटच्या जीवनदायिनीला जिवंत ते करतायत. त्यांना सुद्धा माहिती आहे की प्रेशर रिलीज झाला. षटकाराने फार मोठं सामन्याचं समीकरण आपण पाहिलंय. फिल्डरची मात्र त्या दाद देईल मी चिखले टीमचा ज्याने फार चांगला संघर्ष केला. बहुतांशी जयवीर होते तिथं. चांगला फटका ऑन साइडला फिल्डर तैनात. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळते. सामना फार अटीतटीचा आहे. खरं म्हणायला गेलं तर या सामन्याची एक खासियत पाहतोय आपण. मी मगाशी सुद्धा वक्तव्य केलं. पलसदरीच्या मैदानावरती वर्णाई माता वर्णे टीमने जो संघर्ष केला होता वर्णे टीमने जो संघर्ष पलसदरीच्या मैदानावरती केला होता तो फार चांगला होता. कारण प्रत्येक मॅच लो स्कोरिंग होती आणि त्या लो स्कोरिंग मॅचला वर्णे टीमने आपल्या विजयात बदललं होतं. ती मॅच कशी विसरून जमेल. अगदी तमनाच्या विरोधात झालेली मॅच सुद्धा एक बॉल एक शेवटच्या क्षणाला झाली नाही तमना टीमला आणि तिथे मात्र विजय साकारला होता. मयूर मात्र बॉलिंग अटॅक करत होते त्यावेळी. सूरज अटॅकिंग पॉवर सध्या मैदानात साकारतोय. पॉवरफुल मित्र म्हणेल. हवाई हल्ला चढवला. इथे काय घडतंय ती पाहूया. क्षेत्ररक्षक तैनात होतोय. झेल टिपला जातोय आणि यावेळी मात्र अगदी होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीये. विकेट नंबर 4 बॅक टू डग आउट. 4थ्या विकेटचं पतन. आता इनगाव टीम थोड्या संकटात जरूर आहे.
एक मानवंदना देणारे संगीत तुमच्या माध्यमातून वाजवलं गेलं संपूर्ण रजनीमध्ये तर फार चांगलं होईल. पुन्हा एकदा चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट, दुसरी साठी प्रयत्न. ही धाव फार महत्वाची होती. या मॅच मध्ये तुम्ही टर्निंग पॉइंट सातत्यपूर्ण अनुभवू शकता. 7 बॉल 7 ची गरज होती ना, आता या शेवटच्या बॉल वरती तिसऱ्या षटकातल्या 2 धावा अर्जित झाल्यात. म्हणजे आता बॉल शिल्लक असतील 6 आणि करायच्या आहेत त्या मात्र 5. कम ऑन डीजे. एकीकडे तन्मय 11 चिखली टीम आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय बदलापूर परिसरात आपला दबदबा कायम ठेवणारी इंदगाव टीम, सिद्धिविनायक इंदगाव. चांगला फटका, आगे जोरदार प्रहार, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. आणखी एक ट्विस्ट करामत पाहायला मिळते, कारण मगाच्या क्षणी झेल आली ना तिथे धावसंख्येची लेवल पाहायला मिळत होती. आता सुद्धा तेच समीकरणे इथे झेल आलाय आणि आता पुन्हा एकदा 5 बॉल आणि 5 ची आवश्यकता. टोक डीजे. माऊली एकविरीची सावली सध्या आपण पाहतोय. अगदी वर्णाई माता वर्णीच्या मैदानावरती चालू असलेली ही स्पर्धा. क्या बात आहे. मॅच मध्ये सातत्यपूर्ण टर्न पाहायला मिळत होते, परंतु या क्षणी सुद्धा आता हे टर्न फार धोकादायक पाहतोय, कारण इथे एक धाव द्यायची होती, तिथे दुसरी सुद्धा कन्वर्ट झाली आणि तिसरी सुद्धा कंप्लीट. आणि या 3 धावांच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. आता जाऊन पोहोचले आहे ती 26 या आकड्यावरती. येणारे 4 बॉल आणि आता 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना फार रोमांचकारी आहे. हृदयाची धडधड वाढायला सुरुवात झाली आहे. जिंकणार कोण हरणार कोण याच्यापेक्षा प्रेक्षकांना सामना जितका मनोरंजनात्मक वाटतोय तो फार चुरशीचा जरूर आहे, कारण इथे प्रेक्षक वर्ग तितकाच आनंदोत्सव साजरा करेल. इथे फटका जरूर सजवला. एक धाव तर कंप्लीट झाले, प्रयत्न केला जातोय, परंतु दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होतीये. सिद्धिविनायक इंदगाव टीम या ठिकाणी विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन. दादा झाल्या 2 कंप्लीट ना, झाल्या की 1 शॉट आहे का? ओके ओके येस. किती बॉल आता किती 3 बॉल 1 शॉट आले की नाही ते पाहूयात, कारण चर्चा मसलत सध्या मैदानात केली जाईल. यस 1 शॉट.
इथे आता 3 बॉल आणि 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. मधली यष्टी फुलर लेंथ आणि त्याच्यावरती चढविलेला प्रहार. अगदी मी तर म्हणेल फार चांगला बॉलिंग अटॅक आहे. चिखली टीम काय पहिल्या इनिंग मध्ये चुकीची बॅटिंग साकारले माहित नाहीये, परंतु इतकी पॉवरफुल गोलंदाजी असताना अगदी धावसंख्या तुटपुंजी आली पहिल्या इनिंग मध्ये. त्याचाच परिणाम या ठिकाणी थोडा भोगावा लागतोय तुम्हाला. भोगावा लागेल हे आता सिद्धिविनायक इनगाव टीमच्या लक्षात जरूर आला असेल, परंतु वेळ निघून गेलेली. परंतु पाहूयात, चला विलंब नकोय प्लीज. 2 बॉल शिल्लकीत आणि करायची ती मात्र विजयासाठी 1 धाव. कंपल्सरी चेसिंग का मनोज? कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी काय घडतंय. अगदी 2 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. सामना कुठेही गेलेला नाहीये मित्रांनो. जर एखाद्याला अगदी हृदयापासून धोका असेल तर त्याने शांत बसावा, सामनाच पाहू नये मी तर म्हणेल. परंतु यावेळी अगदी इनगावचे पाठीराखे म्हणत असतील की आमची टीम जिंकावी, तर दुसरीकडे चिखली टीमचे पाठीराखे म्हणत असेल आमची टीम जिंकावी. कारण एकीकडे पनवेल विभाग जो चिखली टीम जिथून बिलॉंग करतोय, तर दुसरीकडे अगदी जिल्ह्याच्या विरुद्ध रायगड वर्सेस ठाणे अशी पाहायला मिळणारी मॅच आहे. कारण एकीकडे इनगाव जो ठाणे जिल्ह्यामधून बिलॉंग करतोय, या 2 टीम दरम्यानचा संघर्ष फार मोठा मैदानात पाहतोय आपण. जबरदस्त बॉलिंग अटॅक. मी तर कौतुक करेल गोलंदाज प्रशांतचं. 3 धावा त्या ठिकाणी खर्च झाल्या नसत्या तर मला वाटतंय इनगाव टीमला हे समीकरण फार जड गेलं असतं आत्ताच्या सिच्युएशनला. परंतु ज्या 3 धावा बहाल केल्यात तिथे फार मोठी चुकी झाली. मला कोल्हारेच्या मैदानावरची मॅच आजही आठवते. इथे 1 धाव कंप्लीट झाले. कोल्हारीच्या मैदानावरची मॅच मला आठवते. समोर होता जवानवान ढवलेपाडा आणि त्याच्या विरोधात होता SBCC उमरली टीम. हर्षल लोंगले काय नाव गाजलं त्या मॅच मध्ये, ज्याने मात्र अगदी रणमशीनचं कार्य केलं होतं त्या मॅच मध्ये आणि परतीचा प्रवास करायला भाग पाडला होता जवानवान ढवलेपाडा टीमला. अर्थातच्या स्पर्धेसाठी A1 जोडी चषकाचे आयोजन करते जगदीश भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून मात्र शुभेच्छा आल्यात. आपल्या शुभेच्छांचा या स्पर्धेच्या माध्यमातून जगदीशभाई स्वीकार. आपले सुद्धा आभार. या ठिकाणी अंपायर डिसिजन जरूर आमच्यापर्यंत आलाय. मॅच विन झालाय तो मात्र सिद्धिविनायक इनगाव. विजय टीमचे अभिनंदन आणि चिखली टीम तुमच्या संघर्षाचं गोड गोड कौतुक. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे आदरणीय सुधाशिवजी कांगणे ज्यांनी या स्पर्धेसाठी मात्र चेंडू पुरवलेत, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सुधाशिवजी कांगणे या आपण.